नांदेड जिल्ह्यातील उंचसखल डोंगररांगांमध्ये वसलेले माहुरगड हे श्रद्धा, तपस्या आणि चमत्कारांची पवित्र भूमी मानली जाते। अशी आख्यायिका आहे की प्राचीन काळी हा परिसर दाट जंगलांनी आणि शांत वातावरणाने वेढलेला होता, जिथे ऋषीमुनी ईश्वराच्या आराधनेत तल्लीन असत। याच पावन भूमीवर माता रेणुका देवीचे निवासस्थान असल्याचे मानले जाते। माता रेणुका या शक्ती, ममता आणि त्यागाच्या प्रतीक मानल्या जातात। लोककथांनुसार त्या आपल्या भक्तांची प्रत्येक खरी हाक ऐकतात आणि संकटसमयी ढाल बनून त्यांचे रक्षण करतात। आजही लाखो भाविक कठीण प्रवास करून, नंगेपाय डोंगर चढून, श्रद्धेने माता रेणुकेचे दर्शन घेतात। माता रेणुकेच्या मंदिरापुढे पुढे गेल्यावर डोंगरांच्या कुशीत वसलेले माहुरगड दत्तात्रेयांचे पवित्र स्थान आहे। अशी श्रद्धा आहे की भगवान दत्तात्रेयांनी येथे कठोर तपश्चर्या करून मानवाला गुरु, ज्ञान आणि संयमाचा मार्ग दाखवला। हे स्थान शांतता आणि आत्मज्ञानाचे केंद्र मानले जाते। पहाटेची थंड हवा आणि मंदिरातील घंटानाद मनाला अद्भुत शांती प्रदान करतो। एका प्रचलित कथेनुसार, जो भक्त आधी माता रेणुकेच्या चरणी श्रद्धा अर्पण करतो आणि नंतर माहुरगड येथे दत्तात्रेयांचे स्मरण करतो, त्याच्या जीवनात संतुलन आणि सकारात्मकता नांदते। माता शक्ती देतात आणि दत्तात्रेय योग्य मार्गदर्शन करतात। म्हणूनच माहुरला शक्ती आणि ज्ञानाचा संगम म्हटले जाते। आजही माहुरगड आणि माहुरगड ही केवळ धार्मिक स्थळे नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेची जिवंत प्रतीके आहेत। येथील हवेत भक्ती, डोंगरांमध्ये विश्वास आणि प्रत्येक कथेत ईश्वराची अनुभूती अनुभवायला मिळते।